धन्यवाद मला या परिसंवादाला बोलवल्याबद्दल. अश्विनी आणि गिरीश दोघांचे आभार आणि यांच्याबरोबर जी टीम पूर्ण कामाला आहे त्या सगळ्यांचे आभार. गेल्याच आठवड्यामध्ये ना नेटफ्लिक्सवरती मी एक पिक्चर बघितला, नयनताराचा जो तमिळ पिक्चर आहे अन्नपूर्णी म्हणून. तर त्या पिक्चरची स्टोरी साधी आहे की एका देवळाचा पुजारी असतो आणि त्याची मुलगी असते, त्याला तिला शेफ व्हायचं स्वप्न असतं. पण वडील नाही म्हणतात, कारण ते म्हणतात तुला नॉनव्हेज जाऊन तिथे शिजवावं लागेल, शिकावं लागेल. तर ती मग लपून छपून ऍडमिशन घेते आपल्या वडिलांना न सांगताना. अशा अर्थाचा तो चित्रपट आहे. आणि मग त्यातनं वेगवेगळं फूड कल्चर, ती एका व्हेज घरातनं आलेली असल्यामुळे नॉनव्हेज फूड करताना तिला काय अडचण येतात किंवा तिच्या डोक्यामध्ये जे बायस असतं नॉनव्हेज फूड बद्दल, तर ते ती कसं दूर साधते वगैरे, असा एक चांगला चित्रपट आहे. आणि 2च आठवडे मला वाटतं झाले असतील हा पिक्चर आला. आणि परवाच म्हणजे 2 दिवसांपूर्वी भाजपने त्याची तक्रार केली की याच्यामध्ये राम नॉनव्हेज खातो असं काही अर्थाचे श्लोक आहेत रामायणातले, आणि त्याच्यामुळे हा आमच्या देवाचा अपमान आहे. आणि त्यासाठी त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आणि त्याचा परिणाम असा झाला की तो जो पिक्चर आहे तो काढून घेण्यात आला नेटफ्लिक्सवरनं. त्याच वेळेला साधारण आणखी एक चांगली म्हणावी अशी घटना घडली की ओडिसामध्ये जी आदिवासी बांधव आहेत, तर त्यांच्यामध्ये लाल मुंग्यांची चटणी करण्याची पद्धत आहे आणि ती खूप फेमस आहे. तर त्याला GI टॅगिंग मिळालं. म्हणजे एकीकडे अन्नाबद्दलचे जे काय म्हणतो आपण त्याला बॅन होत असताना किंवा त्याच्याबद्दल आक्षेप असताना, दुसरीकडे अशी सुद्धा घटना घडली. मुळात अन्न जे आहे ना ते सगळेच जण सजीव खातात, पण माणूस जे अन्न खातो ना ते केवळ पोट भरण्यासाठी बाकीच्या सजीवांप्रमाणे किंवा जगण्यासाठी खात नाही. तर त्याच्यामध्ये चव हा सुद्धा एक मुद्दा महत्वाचा असतो. चवीसाठी जे खाणं म्हणतो त्याच्यावर मी सांगते. स्टॅनली कुब्रिकचा एक खूप चांगला पिक्चर आहे स्पार्टाकस म्हणून. तर त्याच्यामध्ये स्पार्टाकसचा जो सेनापती असतो तो आणि त्याचा गुलाम यांची चर्चा दाखवली आहे. तर सेनापती म्हणतो की तू ऑयस्टर खातोस का? तर गुलाम म्हणतो की हा, म्हणजे मला मिळाले तर खातो मी. मग तो विचारतो की तू गोगल काय खातोस का? तर तो जरा काचरतो, तो म्हणतो नाही. तर सेनापती म्हणतो का? म्हणजे ऑयस्टर खाणं हे नैतिक आहे आणि गोगलगाय खाणं हे अनैतिक आहे म्हणून तू खात नाहीस का? तर ते गुलामाकडे त्याचं काही उत्तर नसतं. मग तो सेनापती म्हणतो की हे बघ, ऑयस्टर खा किंवा गोगलगाय खा किंवा अजून काय खा, मुळात आपण जे खातो ते चवीसाठी खातो. आणि मला असं वाटतं की हीच माणसाची एक वेगळेपणा आहे की तो चवीसाठी खातो. आणि फक्त चवीसाठी खात नाही, तर ते बनवण्याचं तंत्र सुद्धा त्याने वर्षानुवर्षाच्या अनुभवातनं, वर्षानुवर्षाच्या एक्सपेरिमेंट मधनं विकसित केलेलं आहे. म्हणजे माणसाला इतर प्राण्यांपासून ज्या गोष्टी वेगळ्या ठरवतात त्यातलं जेवण बनवण्याची ही जी काही एक कला आहे ती त्याच्यामध्ये आहे. आणि माणसाचा जो जेवणाचा म्हणजे जेवण खाण्याचा जो इतिहास आहे तो तर आता सर्वज्ञात आहे की पहिल्यांदा जंगली प्राण्यांनी टाकून दिलेलं जे मांस असायचं ते तो खायचा. मग तो त्यांचं बघून शिकार करायला शिकला. त्याशिवाय जंगलातली कंदमुळं खायचा. आणि हे याबद्दलचे पुरावे, माणसाच्या दाताची बदलत गेलेली रचना, ह्या सगळ्याचे सायंटिफिक माहिती उपलब्ध आहे. पण दुर्दैवाने तरी सुद्धा आपण पुन्हा 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 हे कुठेतरी पटवून द्यायचा प्रयत्न करतो, विशेषतः भारतामध्ये, की शाकाहारी जेवण जेवणं हेच भारतीय त्याचं काहीतरी लक्षण आहे. आता भारत देश म्हटलं ना की मला इथे नामदेव रसाळ्यांच्या 2 ओळी म्हणाव्याशा वाटेल. आज आमच्या घरात एकही दाणा नाही, आज आमच्या घरात एकही शहाणा नाही. भूक अंतःकरणाच्या शेवटच्या दिव्यापर्यंत गायले तर भुकेचा दिवा मालवेल काय. म्हणजे अन्नाचा वाद एकीकडे चालू असताना भारतातल्या अर्ध्या जनतेची परिस्थिती अशी आहे की त्यांना एक वेळेचं जेवायला पूर्ण अन्नही मिळत नाही. 2011 मध्ये प्लॅनिंग कमिशन म्हणजे आताचं जे नीती आयोग आहे त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक रिपोर्ट दिला होता की त्याच्यानुसार 40 कोटी लोक जे भारतातले आहेत ते दारिद्र्य रेषेखाली राहतात. म्हणजे जवळजवळ 1/3 जनता भारताची. आणि त्यांचं जे उत्पन्न आहे तर ते शहरी भागामध्ये 36 रुपये एका दिवसाचं आणि ग्रामीण भागामध्ये 26 रुपये एका दिवसाचं. म्हणजे फक्त कल्पना करून बघा की 36 रुपये आणि 26 रुपयामध्ये 4 जणांचं कुटुंब आहे की ज्यांना तेवढेच पैसे मिळतात. त्यांनी काय खावं आणि कशा पद्धतीने खावं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की UPA गव्हर्नमेंटने आणलेलं फूड सेफ्टी ऍक्ट असेल किंवा आता लॉकडाऊन जेव्हा झालं तेव्हा सध्याच्या सरकारने जे अन्न मोफत लोकांना, विशिष्ट म्हणजे गरिबी रेषेखालच्या लोकांना वाटलं ते गरजेचं आहे. कारण ते अन्न मिळवण्याची लोकांची परिस्थिती नाहीये, ती त्यांची क्षमता आपण बनवू दिलेली नाहीये. आणि ह्याचा परिणाम म्हणजे लॉकडाऊन मध्ये तर
आपण हे बघितलं की ज्या पद्धतीने मायग्रेशन मोठ्या प्रमाणात झालं, लोक शहरातून वेड्यासारखे गावी पळत जात होते, तर त्यामागे भूक हे सगळ्यात मोठं कारण होतं. शहरातला रोजगार पूर्ण थांबला होता, तर किमान गावी जाऊन काहीतरी आपण खाऊ, अर्धपोटी राहू पण जगू, या भावनेतनं लोक गावी चालले होते. पण ह्या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये म्हणजे ह्या भुकेचा हा जो मुद्दा आहे हा लक्षात न घेताना आपण तो वाद आहे तो लोकांना म्हणजे एखादं अन्न बंदी घालून त्याच्यावरती, जसं गोमांसावरती बंदी आणलेली आहे, तर त्या लोकांना आणखीन त्यांच्या अन्नापासून वंचित ठेवण्याचा प्रकार हा मोठ्या प्रमाणात केला जातो. आता गंमत सांगते की 2018 मध्ये म्हणजे माझ्या मते लॉकडाऊनच्या जरा आधी एक अशी बातमी आली होती, व्हिडिओ व्हायरल झाला होता कोइंबतूरचा, की झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय जो होता तो चोरून ते पॅकेटमधलं अन्न खात होता आणि मग त्याने ते तसंच पॅक करून ठेवलं त्याच्या आणि मग ते डिलिव्हरी केली आणि तो व्हिडिओ कोणीतरी व्हायरल केला. आता त्याच्या कृतीचं समर्थन होऊ शकत नाही, पण या देशामध्ये जेव्हा तुम्ही उपाशी पोटी आहात आणि तुम्हाला हे काम करावं लागतंय दुसऱ्यांना अन्न देण्याचं, असं छान काहीतरी चमचमीत, आणि तो माणूस मात्र दिवसभर उपाशी पोटी ते अन्न देण्याचं काम करतोय, पण त्याची परिस्थिती नाहीये ते अन्न विकत घेण्याची, तर मग अशा वेळेला आपण त्या माणसाकडनं किंवा त्या लोकांकडनं काय अपेक्षा करणार? आणि त्याचा अर्थात परिणाम असा झाला की त्याची नोकरी त्याच्यामध्ये गेली, त्याला काढून टाकण्यात आलं. दुसरी एक इंटरव्ह्यू मध्ये मी वाचला होता, डॉक्टर वीणा शत्रुघ्न म्हणून आहेत, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या त्या माजी संचालिका होत्या. तर त्यांनी एक खूप चांगला मुद्दा त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये मांडला होता. त्यांचं म्हणणं होतं की हे जे आपल्या म्हणजे भारताचं जे पॉलिसी फूड बद्दलची डिझाईन झाली की किती अन्न खाल्लं असता लोकांना उष्मांक मिळेल किंवा प्रथिनं मिळतील किंवा न्यूट्रिशन मिळतील, तर ह्याची परिमाण ठरवताना साधारण 60च्या शतकामध्ये हे परिमाण जे ठरलंय, तर त्यामध्ये मुख्यतः भर हा डाळी आणि कडधान्यांवरती देण्यात आला की फक्त कॅलरी नाही तर त्यातनं पुरेसे प्रोटीन्सही मिळतील. आता हे जे त्यांचं म्हणणं आहे की हे जे ठरवणारे होते ते कोण होते, तर ते ब्राह्मण वर्गातले लोक होते, कारण तेव्हा तेच त्या की पोझिशनला होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या जेवणाचा जो भाग आहे डाळी आणि कडधान्य त्याचाच त्याच्यामध्ये समावेश केला, त्याच्यामध्ये त्यांनी मांसाहाराचा समावेश केला नाही. आणि मांसाहाराचा म्हणजे हे सिद्ध झालेलं आहे की मांसाहाराचं जे म्हणजे प्रोटीन त्यातनं जे मिळतं ते आपल्या ह्युमन टिश्यूच्या अगदी जवळ जाणारं आहे आणि त्याचं 100% कन्झम्पशन हे शरीरामध्ये मानवी शरीरामध्ये होतं. आणि अशा अनेक घटना आहेत की जिथून आपण शाकाहाराकडे जे म्हणजे आपली जी वेगवेगळ्या काय म्हणतो आपण त्याला कारणं आहेत की का शाकाहारी सतत भारताला म्हटलं जातं. खरं तर नॅशनल फॅमिली सॅम्पल सर्व्हे जो सेंट्रल गव्हर्नमेंट तर्फे होतो, तर तो चौथा जो सर्व्हे आहे त्याच्यामध्ये तर क्लिअर कट म्हणजे सरकारनेच म्हटलेलं आहे की 70% भारतातले लोक हे मांसाहारी आहेत. आणि ते असताना सुद्धा आपण भारताला शाकाहारी म्हणून घेत असतो. आता ह्या सगळ्याचा परिणाम काय झाला, म्हणजे अश्विनीने तो मुद्दा एक ब्रीफली टच केला त्याला, की लोक त्यांची खाद्य संस्कृती विसरली, कारण जी अभिजनांची जी उच्चवर्णीयांची खाद्य संस्कृती होती ती ह्या लोकांवरती लादली गेली. तुम्ही दरवर्षी आठवत असेल पावसाळ्यामध्ये एक बातमी हमखास असते की आदिवासी भागामध्ये लहान मुलांचं कुपोषण, आणि दरवर्षी मग त्याच्यावरती काहीतरी चिक्की द्या, अमुक द्या, तमुक द्या असे उपाय केले जातात, पण ते थांबत नाहीत. मी 18 वर्ष पत्रकारिता केली आणि दरवर्षी मी ही बातमी कव्हर केलेली आहे की आदिवासी मुलांचं कुपोषण. तर मला असं वाटतं की त्यांची जी मूळची खाद्य संस्कृती आहे त्याच्यापासून त्यांना आपण पूर्णतः तोडलेलं आहे. म्हणजे त्यांच्या राहण्याच्या वस्तीमध्ये, त्यांच्या सराउंडिंगमध्ये जे अन्न त्यांना इझिली अवेलेबल होतं, म्हणजे जय भीम पिक्चर तुमच्यातल्या अनेकांनी बघितला असेल तर त्याचा पहिला जो ओपनिंग शॉट आहे त्या ओपनिंग शॉटमध्ये उंदीर पकडून मारून तो खाण्याची जी त्यांची जी शिकारीची पद्धत आहे ती दाखवलेली. आता उंदीर आणि खाणार हे ऐकल्यावर अनेकांना असं वाटतं की ही ग बाई काय म्हणजे हे, पण मला वाटतं की त्यांचं अन्न आहे ते त्यांना सहज आणि मोफत उपलब्ध आहे, त्याच्यासाठी त्यांना पैसे नाही द्यावे लागत. आज आदिवासी किंवा तत्सम जे समूह आहेत जे त्यांच्या संस्कृतीपासून खाद्य संस्कृतीपासून तुटलेले आहेत, त्यांना आपण जबरदस्ती करतो की तुम्ही सुपरमार्केटमध्ये जा किंवा तुम्ही दुकानात जा आणि ते अन्न विकत घ्या, पण ते अन्न विकत घेण्याचे पैसे त्यांच्याकडे नाहीये. मग अशा वेळेला त्यांनी काय करावं, म्हणजे त्यांची संस्कृती आपण स्वीकारतच नाही किंवा त्याला आपण महत्वच देत नाही, आणि जी
अभिजनांची संस्कृती आहे, जी उच्च वर्गाची संस्कृती आहे, ती कुठेतरी आपण सातत्याने त्यांच्यावरती लादत नेलेली आहे. शाहू पाटोळे सर इथे आहेत आणि त्यांचं अन्न हे अपूर्ण ब्रह्म पुस्तक आहे, तर त्याच्यामध्ये मला वाटतं की मी त्यांच्याशी माझं स्वतःचं पुस्तक लिहिण्यापूर्वी चर्चा केली होती. तर त्यांनी गोमांसाच्या खूप सारे रेसिपीज, खूप सारे अवयव, त्यांचा वापर, त्या प्रत्येक अवयवाची रेसिपी, त्याचे टेक्निक, प्रिझर्वेशन, असं खूप डिटेलमध्ये सविस्तर लिहिलेलं आहे. तर म्हणजे त्याच्यामध्ये अगदी असं आहे की रक्त सुद्धा त्या प्राण्याचं वाया जाऊ दिलं जात नाही, ते सुद्धा खाल्लं जातं. कदाचित गरिबीमुळे सुद्धा हे असेल की कुठचीही गोष्ट वाया जाऊ द्यायची नाही. आणि ही आपली संस्कृती असताना त्याला आपण न स्वीकारताना आपण एक विशिष्ट साच्यामध्ये जे आहे ते स्वीकारण्याचा प्रयत्न करतोय. नजूबाई गावित आहेत, त्यांच्या भिवा फरारी पुस्तकामध्ये उल्लेख येतो वारंवार की मोहाची जी फुलं आहेत ती खाण्यासाठी सुद्धा वापरली जातात, ती पिठामध्ये कालवून त्याचं भाकरी किंवा तत्सम पदार्थ बनवले जातात. आता अनेक ठिकाणी या मोहाच्या फुलांच्या वापरावरती बंदी आहे, जेव्हा की ती फुलं मोफत त्यांना तिथे जंगलामध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे मोहापासून दारूवरती बंदी आहे. खरं तर अन्नधान्यापासून दारू बनते त्याच्यावर कधीच बंदी नसते, पण मग ह्याचं लॉजिक काय, म्हणजे मोहाच्या फुलांवरती बंदी घालायचं. एस एल भैरप्पांचं जे पर्व पुस्तक आहे महाभारतावरती लिहिलेलं, तर त्याच्यामध्ये गोमांसाचा वारंवार उल्लेख येतो महाभारतातला. त्यातल्या एका प्रसंगामध्ये भीमासाठी खूप सारं जेवण बनवून ठेवलेलं असतं आणि गोमांसही असतं. तर त्याला आठवण होते हिडिंबेची, कारण ती राक्षस गणातनं आलेली असते. तर त्याला आठवण येते की ती त्याला कच्चं मांस खायला शिकवत असते आणि तो तिला शिजवलेलं मांस. पण तो म्हणतो की पण आता मी लोकांना कसं सांगू की मी कच्चं मांस पण खातो, कारण ते मला अनार्य समजतील, ते मला राक्षस समजतील, असं त्याच्यामध्ये उल्लेख आहे. त्यामुळे आपली जी संस्कृती आहे ती ह्या मेरी परिसंवादाच्या निमित्ताने म्हणा किंवा काय, आपण म्हणजे सातत्याने त्याच्यावरती बोललं गेलं पाहिजे, लिहिलं गेलं पाहिजे. आता 1600 ते साधारण 1300व्या शतकामध्ये लोकोपाका आणि मानसोल्लासा ही 2 पुस्तकं प्रसिद्ध झाली होती. तर ती वैद्यकीय किंवा लोकांची, म्हणजे त्या काळातील लोकांच्या रेसिपी बद्दल नव्हती, तर ती जनरल एक म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, एक नोंदी त्याच्यामध्ये आहे. तर त्यात सुद्धा उंदीर भाजून खायची एक रेसिपी दिलेली आहे आणि अगदी सविस्तर रेसिपी की ती कसा बनवायचा, कसं साफ करायचं आणि काय करायचा. कदाचित ऐकताना आता विचित्र वाटेल, पण हा आपल्याच संस्कृतीचा एक भाग आहे, म्हणून आपण तो स्वीकारला पाहिजे, किमान त्याचा आदर तरी केला पाहिजे. खूप साऱ्या अन्न, म्हणजे जागतिक पातळीवरती जेव्हा आपण बघतो तेव्हा खूप सारं अन्न जे ज्या अन्नासाठी आपण भांडतो आणि जे माझं आहे करतो, तर ते खरोखर माझं आहे का, ते खरोखर माझ्या देशातलं आहे का, हा सुद्धा एक प्रश्न निर्माण होतो. जसं ज्वारी बाजरी आहे जी आफ्रिकेतनं आलेली आहे. उपवासाचे म्हणजे उपवासाला जे बाकीचे पदार्थ वर्ज्य आहेत, पण जे बटाटा आहे, रताळा आहे, त्यातला एक अगदी साबुदाणा आहे, त्यातला एकही पदार्थ हा भारतीय नाही, पण उपवासाला मात्र तो चालतो. अगदी चहा कॉफी जे आहे, जे अगदी सर्रास आपण म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग आहे, तर चहा चायनामधनं आलेला आहे, कॉफी इथिओपियामधनं आलेली आहे, त्याच्यानंतर मिरची मेक्सिको मधनं आलेली आहे, साबुदाणा आहे साऊथ ईस्ट एशियामधनं आलेला आहे. अशी सगळी अन्नाची सरमिसळ झाली. त्यामुळे नक्की माझं म्हणून जे आपण भांडतोय की ही आमची संस्कृती आणि ही आमची संस्कृती नाहीये, तर ते अन्न मूळचं खरोखर आपलं आहे का, म्हणजे त्या काळात आपल्या पूर्वजांनी ते स्वीकारलं, बाहेरून आलेलं अन्न आपल्या अन्नाचं म्हणजे आपल्या आहाराचा ते घटक बनवलं. तर मग आज हा वाद आपण कशासाठी घालतोय. रामचंद्र गुहांचं एक पुस्तक आहे क्रिकेटवरती लिहिलेलं, त्याच्यामध्ये एक उल्लेख आहे की वर्ल्ड क्लास दलित क्रिकेटर होते बाळू पालवणकर म्हणून. तर त्यांना ते केवळ दलित आहेत म्हणून वेगळं बसवलं जायचं क्रिकेट टीम पासून. जेवणाच्या वेळेला, चहाच्या वेळेला त्यांना हात धुवायला सुद्धा वेगळं ठेवलं जायचं आणि तो माणूस हा वर्ल्ड क्लास क्रिकेटर होता आणि त्याची या जात व्यवस्थेमध्ये किंवा या धर्म व्यवस्थेमध्ये मात्र त्याला ते स्थान कधी दिलं नाही. म्हणजे अन्नातला जो भेदभाव आणि जे प्रॉब्लेम आहेत, तर ठीक आहे वेगवेगळ्या वर्गांचं अन्न वेगवेगळं असतं, पण भारतामध्ये जेव्हा हा प्रॉब्लेम येतो ना, तेव्हा मोठ्या प्रमाणात मला असं वाटतं की त्याला जात आणि धर्माचं एक हे होतं, धर्मात व्यवस्था त्याच्यामध्ये आडवी येते आणि मग त्याच्यामुळे शुद्ध अशुद्ध, पवित्र अपवित्र, राजसी तामसी असं आपण अन्नाचं काय काय विभाजन करून टाकतो की शुद्ध शाकाहारी अनेक ठिकाणी
लिहिलं जातं, पण शुद्ध मांसाहारी असं मी फार म्हणजे बघितलं नाही कुठे लिहिलेलं. तर कुठेतरी एक तो सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे की शाकाहारी हे शुद्धच असतं आणि तेच काहीतरी योग्य आहे. म्हणजे भारतामध्ये ह्या जात व्यवस्थेमुळे जसं अमेरिकेमध्ये घडलं की तिथलं जी खाद्य संस्कृती आहे, म्हणजे जंक फूड बद्दल बोलत नाहीये, तिथली जी खाद्य संस्कृती आहे तिथल्या गुलामांनी म्हणजे जे आफ्रिकेतनं गुलाम गेले त्या काया म्हणजे कृष्णवर्णीय लोकांनी डेव्हलप केलेली संस्कृती आहे, कारण त्यांनी त्यांना खाणं म्हणजे आपल्या किचनमध्ये प्रवेश दिला. पण भारतामध्ये मात्र तसं होऊ शकलं नाही. म्हणजे दलितांची खाद्य संस्कृती ब्राह्मणांची कधी खाद्य संस्कृती होऊ शकली नाही, कारण त्यांना प्रवेशच नव्हता. आणि ह्या एका कारणासाठी हॉटेल्स जे आज आपण बघतो रेस्टॉरंट ते सुद्धा ब्रिटिश आल्यानंतर भारतामध्ये आलेले आहेत, कारण एकत्र खाणं हे मान्यच नव्हतं. जर एखादा उच्च जातीतला माणूस प्रवासाला निघत असेल तर तो एकतर स्वतः शिजवून खायचा किंवा त्याच्याबरोबर शिजवणारा माणूस ठेवायचा. पण एका हॉटेलमध्ये जे कॉमन जेवण बनवलं जातं ते कधी मान्य नव्हतं. त्यामुळे ही जी रेस्टॉरंटची जी संस्कृती आहे ती भारतामध्ये यायला म्हणजे आपल्याला म्हणजे ब्रिटिश यावे लागले असं त्याच्यामध्ये एक म्हणता येऊ शकतं. त्याच्यानंतर हे पवित्र अपवित्र हे इतक्या लेवलला गेलेलं आहे की मेरी डग्लस म्हणून एक अँथ्रोपॉलॉजिस्ट आहेत, तर त्यांनी कर्नाटकातल्या हाविक ब्राह्मणांवरती काम केलेलं आहे. बरं, त्यांचं म्हणणं होतं की ती लाळ जी असते ना, तर स्वतःचीच लाळ म्हणजे ती सुद्धा ते अपवित्र समजतात. त्यामुळे कदाचित असेल की आपण अनेकदा पाणी पितो ग्लासाने, ते वरून पितो, ओठ लावून अनेक जण पित नाहीत. म्हणजे आपल्या कल्चरमध्ये हे इतकं म्हणजे घुसलेलं आहे आपल्या डोक्यातही की त्याच्यात आपल्याला सुद्धा काही गैर आहे असं वाटत नाही त्याच्यामध्ये. बरं, हे फक्त हिंदू धर्माचा हा प्रॉब्लेम नाहीये. ख्रिश्चनिटी म्हणा, इस्लाम म्हणा, जुडाइझम म्हणा, प्रत्येक धर्मामध्ये काही ना काहीतरी म्हणजे अन्नाविषयी एक तिरस्कार, दुसऱ्याच्या अन्नाविषयी तिरस्कार आहे. म्हणजे सोमालियामध्ये समोसा जो असतो म्हणजे सगळ्यांना आवडतो समोसा, त्याच्यावरती त्यांनी बंदी घातली इस्लामी अतिरेक्यांनी. त्यांचं म्हणणं होतं की हा होली ट्रिनिटीच्या शेपमध्ये म्हणजे 3 हे असल्यामुळे, आणि मग ते काहीतरी ख्रिश्चनिटीला जवळ जाणार आहे म्हणून त्यांनी त्याच्यावरती बंदी घातली. मुळात समोसा हा ज्या भागामध्ये उगम पावला मिडल ईस्टमध्ये, तर तिथे तर इस्लामचंच वर्चस्व आहे आणि तो समोसा हा नॉनव्हेज म्हणजे खिमा समोसा मिळतो. आपण जेव्हा तो समोसा स्वीकारला तेव्हा त्याचं पूर्ण रूपच बदलून टाकलं. आपण त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी घालून करतो. म्हणजे अनेकांना हा विश्वासच बसणार नाही की मूळचा समोसा आहे तो बाबा नॉन व्हेजिटेरियन आहे किंवा त्याच्यामध्ये खिमा वापरला जातो. तशीच गोष्ट आहे ती इस्लाम बद्दल आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगता येईल की इंडोनेशिया जी कंट्री आहे तर त्या इंडोनेशियामध्ये शार्कची शिकार करणारी सगळ्यात मोठा देश मानला जातो. आणि इंडोनेशियामध्ये शिया जो पंथ आहे त्याचं इंटरप्रिटेशन फॉलो करतात, मुस्लिम आहे ते. तर त्यांच्यामध्ये असं आहे की खवले ज्या माशावरती आहेत तेच मासे खायला अलाउड आहे, बाकीचे मासे खायला अलाउड नाही. त्याच्यामुळे शार्क, वेल किंवा आपले प्रॉन्स, शिंपल्या वगैरे जातीतले जे मासे आहेत ते किंवा खेकडे असे जे समुद्री जीव आहेत ते खायला अलाउड नाहीये. पण त्याच देशामध्ये शार्कची मात्र शिकार होते कारण त्याच्यातनं प्रॉफिट मिळतो. इराणमधलं पण असंच एक उदाहरण आहे की तिथेही शिया इंटरप्रिटेशन पाळलं जातं. तर त्यांच्या ते स्ट्रडजन नावाचा एक मासा आहे आणि कॅव्हियर, तर त्याच्या खाण्यावरती आणि त्याच्या म्हणजे त्याला मारण्यावरती बंदी आहे कारण ते हराम मानलं जातं इस्लामच्या कायद्यानुसार. पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ह्याच्यामध्ये एक्सपोर्ट करण्यामध्ये त्या स्ट्रडजन माशाच्या आणि कॅव्हियरमध्ये प्रॉफिट आहे, तेव्हा त्यांनी लगेच फतवा काढून त्याला हलाल डिक्लेअर केलं आणि मग असं काहीतरी कारण दिलं की त्या माशाच्या शरीरावरती जे हे आहेत म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, त्याची जी रचना आहे त्याच्या त्वचेची, तर ती साधारण खवल्यांसारखी दिसते. त्यामुळे तेच खवले आहेत, त्याच्यामुळे त्यांनी त्याला परवानगी देऊन टाकली. जुडाइझम मध्ये सुद्धा म्हणजे डुक्कर खाण्यावरती बंदी आहे. 2 खूर असलेले प्राणी आणि रवंथ करणारे प्राणीच खायला अलाउड आहे. पण आता डुकराला 2 खूर आहेत पण तो रवंथ करत नाही म्हणून त्या त्याच्यावरती बंदी आहे. पण त्याचं लॉजिक काय ते कोणालाच माहित नाही. तर मार्विन हॅरिस म्हणून अँथ्रोपॉलॉजिस्ट आहे ना, त्यांनी खूप चांगलं त्याचं एक म्हणजे हे केलं, तपास करण्याचा प्रयत्न केला. तर त्यांचं म्हणणं होतं की ज्या मिडल ईस्टमध्ये हा जुडाइझम, ख्रिश्चॅनिटी किंवा इस्लामचा उगम झालेला आहे तर त्या भागामध्ये डुक्कर जे आहेत तर डुकराला घर्मग्रंथी नसतात, त्यामुळे त्याला घाम येत नाही. त्यामुळे जेव्हा ते टेम्परेचर खूप वाढतं वाळवंटातलं किंवा त्या प्रदेशातलं तर ते स्वतःची बॉडी कूल डाऊन करण्यासाठी ते चिखलात लोळतं. बरं, आता त्या गरमीमध्ये चिखल पण जर नाही मिळाला तर मग त्याने काय करावं, म्हणजे कसं जगावं. मग ते स्वतःच्याच विष्ठेत आणि मूत्रामध्ये लोळतं
आणि जितकं टेम्परेचर वाढतं तितकं ते घाणेरडं दिसतं. म्हणजे त्यामुळे कदाचित ते बघणाऱ्याला घाण वाटेल की हा असा काय प्राणी आपण एवढा घाणीत लोळणारा कसा खायचा, त्यातून कदाचित ती बंदी आली असू शकते. आणि मग ते धर्मामध्ये त्याचा नियम केला. आता तोच नियम इस्लाममध्ये सुद्धा कदाचित फॉलो केला जातो, कारण इस्लामही त्याच म्हणजे जुडाइझमच्या अनेक तत्वांना घेऊन पुढे आलेला आहे. पण गंमत बघा की ख्रिश्चन धर्म आहे हा त्याच भागामधून आलाय, पण ख्रिश्चन धर्मामध्ये मात्र असं कुठचंही बंधन नाहीये. उलट जीजस क्राइस्टने असं सांगून ठेवलंय की तुम्ही तोंडात जे काही घालता ते महत्वाचं नाही, तुमच्या तोंडातनं बाहेर काय पडतं ते महत्वाचं आहे. म्हणजे असं एका शब्दात त्यांनी सगळ्या त्या अन्नाबद्दल असलेल्या बंदींबद्दल म्हणजे उडवून टाकल्या. पण ह्याच ख्रिश्चन धर्मामध्ये टॅमॅटोवर अनेक वर्ष बंदी होती, म्हणजे जो अगदी आपला कॉमन भाग आहे जेवणाचा. का तर म्हणे टोमॅटोचं जे रोप आहे ते मँड्रेक्स नावाचं एक रोप आहे, त्याच्यासारखं दिसतं आणि मँड्रेक्सचा वापर हा सेक्स पॉवर वाढवण्यासाठी केला जातो. त्यामुळे टॅमॅटो हा त्या सेक्स पॉवर वाढवण्यासाठी असल्यामुळे असं त्यांनी समज केला आणि त्यामुळे धर्मगुरूंनी अनेक वर्ष टॅमॅटोला परवानगी दिली नव्हती. 1700व्या शतकामध्ये पहिल्यांदा इटलीने टॅमॅटोचा प्रयोग सुरू केला. तो सुद्धा असा म्हणजे फूड डेकोरेशन करण्यासाठी त्यांनी वापरला, डायरेक्ट जेवणामध्ये नाही वापरला. आणि सगळ्यात शेवटी टॅमॅटोला अमेरिकेने स्वीकारलं, की ज्यांना आपण पुढारलेलं आणि खूप मोठं मॉडर्न राष्ट्र मानतो त्यांनी. आता मी माझ्या शेवटच्या मुद्द्याकडे येते की हे जे सगळे जगभरातले आणि भारतातले जे नॉर्म्स आहेत तर त्यातनं नक्की काय साध्य करायचं, हे कशासाठी होत आहे. तर साधारण 1800व्या शतकामध्ये हा जो राष्ट्रवाद हा जो काही उदयाला आला आणि भारतामध्ये ब्रिटिश येण्यामुळे म्हणजे ब्रिटिशांनी आल्यानंतर एक थोडी आधुनिकता आणली, एक तंत्रज्ञान भारतामध्ये आणलं आणि जात व्यवस्थेची तोपर्यंत ते पूर्ण परिचित नव्हते. त्याच्यामुळे त्यांच्या दृष्टीने सगळेच समान होते, त्यांच्या दृष्टीने सगळेच इक्वल होते इनिशियल सुरुवातीला त्यांच्या काळामध्ये. त्यावेळेला उच्च वर्गाला जो शिक्षित वर्ग होता त्यांना भीती वाटायला लागली की आमचा जो काही कंट्रोल आहे समाज व्यवस्थेवरचा तो जाऊ शकेल आणि त्यातनं हा राष्ट्रवाद जो आहे म्हणजे बेसिकली तो इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स मधनं आलेला आहे. आणि मग त्याचा एक्स्ट्रीम रूप होऊन हिंदू राष्ट्रवाद आणि मुस्लिम राष्ट्रवाद ह्या गोष्टी झाल्या. म्हणजे हिटलरच्या वेळेला राष्ट्रवाद काय लेवलला घेऊन जातो, म्हणजे अर्ध जग त्याने बेचिराग केलेलं दुसऱ्या महायुद्धामध्ये, तरी सुद्धा आज आपण राष्ट्रवादाची संकल्पना जी आहे ती खूप बाळगतोय. आणि याचं म्हणजे साधी साधी उदाहरणं असतात की त्यांना इतिहास खूप आवडतो की भारत सोने की चिडिया ती आणि भारतातनं सोन्याचा धूर यायचा आणि सगळं कसं छान छान होतं. मग इस्लामचं आक्रमण झालं, ब्रिटिशांचं आलं आणि सगळं संपलं, अशी सोपी सरळ साधी मांडणी केली जाते. आणि मग प्लॅस्टिक सर्जरी पण भारतात होत होती आणि काही विमानं पण उडत होती, हे पण आपण बिनदिक्कत मांडतो आणि त्याच्यासाठी रामायण महाभारताचे दाखले देतो. दुर्दैवाने सामान्य जनतेला हे जाऊन बघायला वेळ नाहीये, कारण त्यांना तर पोटाची भ्रांत पडलेली आहे की खरोखर रामायण महाभारतामध्ये असं काही झालं होतं का, किंवा खरोखर भारतात असं काही झालं होतं का. पण हे त्यांचं फेवरेट नॅरेटिव्ह आहे, अशा पद्धतीने भारतात हे झालं होतं ते झालं होतं बोलत राहून हा राष्ट्रवाद कुठेतरी भिनवणं. आणि या राष्ट्रवादाची साधी लक्षणं असतात, एक धर्म, एक भाषा, एक पेहराव, एक अन्न. पण आता इथे भारतासारख्या देशामध्ये की जिथे विविधता खूप जास्त आहे तिथे तुम्ही हा कसा लादणार. त्याच्यामुळे मग हे जे वाद सुरू होतो किंवा हा जो फ्रिक्शन निर्माण होतो तो त्यातून निर्माण होतो की तुम्ही एक अन्न आहे ते काय एक अन्न असणार भारतामध्ये. म्हणजे तुम्ही दाल खिचडीला नॅशनल डिश म्हणाल, तुम्ही बिर्याणीला नॅशनल डिश म्हणाल, तुम्ही इडलीला म्हणाल, तुम्ही कबाबला म्हणाल, तर तुम्ही अजून कशाला म्हणाल. म्हणजे असं एक कॉमन फूड असं काहीच नाहीये भारतामध्ये की ज्याला तुम्ही राष्ट्रीय डिश म्हणाल. मग अशा वेळेला शाकाहार हे एक चांगलं लेबल आहे की शाकाहार करणारे आहेत ते आमचे, कारण राष्ट्रवादाचं ते बेसिक तत्व आहे की आमचे आणि तुम्ही परके. त्यामुळे मग शाकाहार म्हटला की ऑटोमॅटिकली उच्च जातीय आणि उच्च जातीयांचा मग तो शाकाहार पाळणारे लोक आणि मग जे शाकाहार करत नाहीत ते मुस्लिम, दलित, आदिवासी आणि बाकीचे. हा फरक करणं खूप सहज शक्य होतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं ते सातत्याने जे शाकाहार जे भिनवलं जातं किंवा सांगितलं जातं त्याच्यामध्ये हे मोठं कारण असेल. खरं तर म्हणजे फूड नॅशनलिझम जे बाकीच्या देशांमध्ये राबवलं जातं त्याच्यामध्ये त्यांची स्वतःची एक काहीतरी ट्रेडिशनल डिश असते की ज्याला ते प्रमोट करतात. जसं
फ्रेंच मध्ये आहे फोई ग्राम म्हणून डिश मिळते, बदकाच्या लिव्हर पासून ते बनवलेलं असतं. एन्व्हायरमेंटलिस्टनी कितीही त्याच्यावर आक्षेप घेतला तरी त्यांना ते प्राऊड वाटतं, कारण ते त्यांच्या ट्रेडिशनशी संबंधित आहे. कोरियामध्ये किमची आहे की जी प्रमोट केली जाते, कारण ते त्यांच्या संस्कृतीशी त्याचं काहीतरी नातं आहे. पण इथे जेव्हा आपण फूड नॅशनलिझम म्हणतो तेव्हा आपण फूडवरती बंदी घालतो. म्हणजे आपलं विशिष्ट अन्न जागतिक स्तरावर प्रमोट करण्याऐवजी आपण ते बंदी घालण्यामध्ये समर्थन मानतो. आणि गोमांस बंदी आहे ही त्याच्यातूनच आलेली आहे. आणि ही बंदी ही फक्त बंदीपुरती मर्यादित राहत नाही, तर ती एक्स्ट्रीम होऊन व्हायलन्स, त्याच्यामागे लोकांना ठेचून मारणं, अशा घटना घडतात. आणि आता शेवटचं एक सांगेन की हे सगळे प्रकार तुमच्या माझ्या पर्यंत आले, पण ते आपल्या मुलांच्याही डब्यापर्यंत किंवा त्यांच्याही जेवणापर्यंत पोहोचलेले आहेत. जे स्वाती नारायण म्हणून एक रिसर्च स्कॉलर आहे, त्यांनी मध्यंतरी ट्विटरवरती एक भारताचा मॅप टाकला. त्यांनी हे दाखवलं की भाजप ज्या राज्य सरकारांमध्ये आहे त्या राज्यांमध्ये मिड डे मील स्कीम मधनं अंडी बंद करण्यात आलेली आहे. आणि जिथे भाजप सरकार नाहीये तिथे मात्र ती अंडी अलाउड आहेत. त्याच्यानंतर अक्षय पात्र जे फाउंडेशन, जे सगळ्यात मोठं फाउंडेशन म्हटलं जातं, ते कर्नाटकामध्ये मिड डे मील स्कीम प्रोव्हाइड करतं. तर हिंदू वृत्तपत्रांनी त्याच्यावरती स्टोरी केली होती की त्यांनी स्वतःहून ठरवलं की कांदा आणि लसूण त्या खिचडीमध्ये घालणार नाही. आणि जवळजवळ 3.5 लाख मुलांना ते अन्न पुरवतात. त्याचा परिणाम असा झाला की मुलांनी मिड डे मीलचं ते अन्न खाणं बंद केलं. आणि अजून एक पर्सनल उदाहरण मी देते की माझ्या मैत्रिणीची मुलगी, त्यांच्या घरामध्ये नॉनव्हेज वगैरे खाल्लं जातं लहानपणापासून, पण ती शाळेत आता गेली 4थीला आहे, तर ती 4थीला गेल्यानंतर अचानक तिने नॉनव्हेज खाणं बंद केलं. तर तिला विचारल्यावर ती म्हणाली की तिला शाळेमध्ये चिडवतात की तू नॉनव्हेज खाणार आहेस तर मला हात नको लावूस. म्हणजे आपण आता मोठे अडल्ट एवढ्यापुरतं हे भांडण आणि हा वाद राहिलेला नाहीये, तो आपल्या लहान मुलांवरती सुद्धा परिणाम करतो. म्हणजे ज्यांना आपण उद्याची पिढी म्हणतो आणि ज्यांच्यासाठी आपण हा विकास वगैरे सगळं करतोय, त्यांच्या लेवलपर्यंत हे भांडण आणि त्यांच्या जेवणापर्यंत हे उतरलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हीच योग्य वेळ आहे की ते कुठच्या ना कुठच्या माध्यमातून त्याचा विरोध करायची, त्याच्याविषयी बोलायची. मे बी असा परिसंवाद असेल, मे बी काही फूड फेस्टिवल असेल. प्रत्येकाला त्याला जे माध्यम शक्य आहे त्या माध्यमातून त्याने हा विचार पुढे नेला पाहिजे आणि हा मांडला पाहिजे. आणि एकमेकांच्या, जसं अश्विनीने सांगितलं की फूडचा, एकमेकांच्या अन्न पद्धतीचा आदर केला पाहिजे. भले तुम्ही खाऊ नका ते, पण आदर केला पाहिजे आणि ह्याच्याविषयी नक्कीच बोललं गेलं पाहिजे. धन्यवाद.